नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझं नाव महेश अरविंद जाधव. कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील प्रात्यक्षिक जे काय आपलं रिसर्च फार्म आहे त्या ठिकाणी मी फार्म मॅनेजरचं काम पाहतो. कृषी कॅप व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एका ऑनलाईन सेशनचा जो प्रोग्राम घेतो किंवा फेसबुक लाईव्हचा जो कार्यक्रम घेतोय त्यामध्ये आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये ऊसाला तुरा येणे, त्यामध्ये समस्या व त्याच्या उपाययोजना किंवा ऊसामध्ये जी काय मेजर समस्या लोकांना दिसत आहे, जाणवत आहे, जी काही तुरा येणे किंवा फुलोरा येणे, तर त्या संदर्भात जे काही लोकांच्या समस्या आहेत किंवा त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल त्या संदर्भात आपण आजचा लाईव्ह सेशनचा प्रोग्राम घेतो आहोत. यामध्ये महत्वाचे तुरा येण्यामागील काय कारणे आहेत किंवा कोणत्या गोष्टीच्या अनुषंगाने किंवा तुरा येण्यामागे मुख्य कारण काय आहे किंवा ते जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा त्याचं थांबवायचं असेल त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीला फोकस करावं लागेल, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल, त्या संदर्भात आज आपण इथं चर्चा करणार आहोत. यात महत्वाचं म्हणजे ऊसाच्या वाढीच्या अवस्थे संदर्भात असतील किंवा खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, ऊसाचं पोषण म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल किंवा न्यूट्रिशन कोणते दिले पाहिजेत, खताचा कोणता वापर केला पाहिजे, या अनुषंगाने आपण त्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्या व्यतिरिक्त ऊसामध्ये अशा समस्या येत आहेत तर त्या दृष्टीने काय काम करावं लागेल किंवा त्यामध्ये पाणी कसं द्यायचं, म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट पिकाची किती आहे, त्या अनुषंगाने त्याला पाणी किती द्यावं लागेल, वातावरणाचे जे काही घटक आहेत म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा जो लागवडीचा हंगाम आहे, ज्या पिकाच्या वाढीच्या ज्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने आपण इथे चर्चा करणार आहोत. आता जर म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे ऊस हे प्रामुख्याने नगदी पीक किंवा कॅश क्रॉप म्हणून रेफर केलं जातं. म्हणजे जेवण काही लँड होल्डिंग 5 एकर असेल, 10 एकर असेल किंवा मॅक्झिमम 40 एकर पर्यंत जरी लँड होल्डिंग असली त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी ऊसाची लागवड करत असतो. आज जरी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी बघायला गेलो तर सांगली आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, बरोबर. या व्यतिरिक्त नाशिक सारखा काही भाग आहे ज्या ठिकाणी ऊस हे प्रामुख्याने आज मुख्य कॅश क्रॉप म्हणून रेफर केलं जातं. या ठिकाणी जसं मग अशी म्हणलं की लँड होल्डिंग 5 एकर, 10 एकर, 40 एकर पर्यंत आहे. जरी 5 एकरचा शेतकरी असला त्या ठिकाणी त्याकडे 2 एकर शेती ऊसासाठी रिझर्व असते. 10 एकरचा शेतकरी असेल तर करीबन म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 6 एकर पण त्याचं जे क्षेत्र आहे 10 एकरापैकी ते ऊस लागवडीखाली असतं. आणि जे काही मोठे लँड होल्डर्स आहेत किंवा मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडे 40 एकर असेल किंवा 30 एकर जमीन असेल तर ते ॲव्हरेज साधारण 20 ते 25 एकर क्षेत्र ही ऊस लागवडीखाली ते प्रेफर करतात. या मागचं मुख्य कारण एक असतं की या पिकामध्ये जो खर्च आहे तो मुख्यतः कमी राहतो आणि अपेक्षित असं उत्पन्न यामध्ये निघालं जातं आणि एक ठराविक रेट आहे जो 25 रुपये टनाला असेल किंवा 26 रुपये टनाला असेल तो रेट त्या शेतकऱ्यांना मिळाला जातो. त्यामुळे कमी त्रासामध्ये किंवा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळणारं उत्पन्न देणारं हे पीक आहे. त्यामुळे लोक आवर्जून आज सुद्धा आपल्या शेतीचा काही भाग हा ऊस पिकासाठी किंवा ऊसाच्या लागवडीसाठी रिझर्व करून ठेवतात. पण आज तुम्ही साधारण 2017-18 किंवा 2015-16 पासून जर बघितलं असेल एक थोडं वातावरणीय बदल तुम्हाला दिसतोय. ज्या ठिकाणी पाऊस उन्हाळ्यामध्ये पडायला पाहिजे, जून जुलैला पडायला लागलो तर पाऊस थोडा लेट झालाय. काही ठिकाणी जर 1-2 वर्षाचा आपण आताचा अनुभव घेतला तर एक साधारण वर्षाच्या प्रत्येक महिन्यामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला पडताना दिसतो. त्या अनुषंगाचा विचार करायला गेला तर ऊसामध्ये तुरा फुटणं किंवा ऊसाला अंश फुटणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. त्या अनुषंगानं बऱ्यापैकी शेतकऱ्यांची हालचाल चालू की बाबा काय करता येईल त्या संदर्भात ते मार्गदर्शन घेत आहेत, जाणून घेत आहेत. पण बऱ्यापैकी लोकांना अजून त्या समस्यावर समाधान मिळालं नाही किंवा त्या समस्येबद्दल त्यांना अजून आयडिया आलेली नाही. तर या संदर्भात आज आपण थोडा ऑनलाईन सेशनचा प्रोग्राम घेतला ज्यामध्ये लोकांना एक प्राथमिक तत्वावर त्या जे तुरा येतोय किंवा जे फुलोरा येते ऊसामध्ये जाणून येतोय, दिसून येतोय त्याच्या अनुषंगानं काय प्रात्यक्षिक आपल्याला करता येईल किंवा त्या अनुषंगानं कोणत्या रेमेडी आपल्याला करता येईल त्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी ऑनलाईन सेशन घेत आहोत. मगाशी सांगितलं की एक मुख्य पीक आहे किंवा एक गरीबातला गरीब किंवा मोठ्यातला मोठा शेतकरी ऊस म्हणून लावतो कारण त्यामागं 2-3 उद्देश राहतात. एक तर म्हणजे जर आपल्या जमिनीचा काही भाग आहे तो त्या मुख्य पिकाखाली राहिला जातो. त्यामुळे त्यातला जो त्या जमिनीचा जो काही खर्च आहे तो खर्च टाळला जातो. कारण ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर लागवड आहे, खोडवा आहे, निडवा आहे, 3 वर्षाचा किंवा 3.5 वर्षाचा खर्च त्या ठिकाणी वाचला जातो. आणि एक शेतकऱ्याला जरी ॲव्हरेज जरी म्हणलं 50 ते 60 टन प्रति एकर आपल्याला मिळतं त्या ठिकाणी खर्च वाचवला जातो. पण आज त्या ठिकाणी जर तुराची समस्या असेल किंवा फुलोरा जर दिसत असेल तर त्या ठिकाणी आपलं नाहक नुकसान होत जातं. कारण आज जरी तुम्ही विचार करायला गेला एक साधारण तुमच्या शेतामध्ये किंवा ऊसाला जर तुमचा 20% जरी तुरा तुमच्या शेतामध्ये दिसून आला असेल तर साधारण तुमचं त्याच्यामध्ये किंवा त्या 20% तुरा आपल्याला दिसून आला तर त्या अनुषंगाचा विचार करायला तर प्रति एकरी 4 टन ते 5 टन तुमचं नुकसान या ठिकाणी होत असतं.
कारण बाकी पिकामध्ये गेलं तर फुलोरा येणे महत्वाची अवस्था असते, पण ऊसाच्या पिकामध्ये जर विचार करायला गेलं, फुलोरा आला तर त्या ठिकाणी आपल्याला जे टनेज आहे ते टनेज एकतर पूर्णतः कमी केलं जातं. कारण आज जर एक थोडक्यात सांगायचं गेलं 100 टनामागे साधारण 20 टनाचा त्या ठिकाणी तुटवडा आपल्याला जाणून येतो, किंवा त्या ठिकाणी तुमचं 80 टन उत्पन्न निघणार आहे, त्या ठिकाणी तुमचं साधारण 15 ते 16 टन तुमचं उत्पन्न हे कमी होत असतं किंवा तुटत असतं. मग हे तुटणारं जे उत्पन्न आहे, एक थोडे शेतकरी असतील किंवा ज्यांचं लँड होल्डिंग कमी आहे, त्यासाठी जास्त इम्पॅक्ट करत नाही किंवा जास्त त्यांना काही ते त्रासदायक वाटत नाही. ज्या ठिकाणी तुमचं क्षेत्र 10 एकर 12 एकर आहे, बरोबर आहे, त्या ठिकाणी जर अशी त्रुटी जाणवली किंवा हे जर गोष्टी जाणवली, त्या ठिकाणी जर तूर आपल्याला दिसून आलं तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला होणार नुकसान हे जास्त प्रमाणात असतं. कारण जरी एकराला जरी तुमचं 16 टन जरी म्हणलं, 10 टन जरी 10 एकर जरी म्हणलं, तुमचं एक साधारण 150 टन पण तुमचं नुकसान हे होत असतं. मग ही गोष्टी जाणून घेऊन त्या हिशोबाने आपल्याला पावलं उचलणं हे गरजेचं आहे. कारण भविष्यात ह्या समस्या आपल्याला दिसणारच आहे. कारण दिवसात जर बघतोय ग्लोबल वॉर्मिंगचा आपण विषय म्हणतोय, पाऊस कमी जास्त होतोय, वातावरण तापमान आहे, आर्द्रता आहे, वाऱ्याची गती आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मागे पुढं कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहेत, किंवा ॲव्हरेज लेवलपेक्षा सरासरीपेक्षा ते कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. तापमानाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर कमाल तापमान किमान तापमान आहे त्यापेक्षा रेंज कमी जास्त होते. आदरच्या बाबतीत तसंच आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आज ऊसाच्या बाबतीत विचार करणं किंवा ऊस जर मुख्य क्रॉप जरी म्हटलं, त्या अनुषंगानं सुरुवातीला लक्ष देऊन खताचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, लागवडीचा हंगाम असेल किंवा लागवडीसाठी जे काही आपण बियाणं वापरतोय किंवा जात वापरतोय, त्याच्या अनुषंगानं विचार करून आपण त्या ठिकाणी पुढच्या हंगामासाठी किंवा येणारा जो सुरू हंगाम आहे त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे, जेणेकरून इथून पुढे ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये आपल्याला कमी कमी त्रास होईल आणि मुख्यतः चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न मिळालं जाईल किंवा चांगल्या ठिकाणी आपल्याला त्या ऊसापासून जे टनेज आहे ते चांगलं आपल्याला मिळून येईल. आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मुख्य पीक जरी म्हटलं आपण, त्यामागचं एक कारण आहे की जसं तुम्हाला सांगितलं कॅश क्रॉप आहे, म्हणजे वर्षभर जर राहील तर आपल्याला इन्कम जो नफा मिळणार तो हमखासचा राहतो. यामध्ये जरी म्हटलं तरी ॲव्हरेज टनामाग 2500 ते 2700 रुपयापर्यंत आपला रेट मिळत असतो. मग त्या अनुषंगानं तोच रेट चांगल्या पद्धतीने मिळावा किंवा त्याच प्लॉटमध्ये तुऱ्याचं प्रमाण कमी राहिलं तर आपल्याला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आणि त्या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी जाणून घेण्या आहेत त्याच आपण इथं समजून घेऊयात किंवा त्या प्रत्यक्षात आपण जाणून घेऊया. मुख्यतः ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर जसं मग तुम्हाला सांगितलं की तुरा येणं ही काही जुनी समस्या नाही. आज थोड्याफार दिवसामध्ये आपण बघतो की साधारण 2017-18 पासून ही समस्या आपल्याला जाणवायला लागलेली. यामध्ये मुख्य कारण जर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला पण दिसून येईल की थोडं तापमानामधील बदल आपल्याला जाणवतोय. ज्या ठिकाणी ॲव्हरेज तापमान असतं साधारण 20 ते 40 डिग्री सेल्सिअस, त्या ठिकाणी पूर्ण रेंज बदललेली, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे 12 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे, 40 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे या वातावरण तापामध्ये ते पीक जे आहे ते पीक तिथं स्टोअर करत नाही किंवा त्या पिकामध्ये तिथं कॅपॅबिलिटी नसते की त्या ठिकाणी ते वातावरण सस्टेन झालं पाहिजे. त्यामुळे त्याचे जे हार्मोन्समध्ये आहेत, जसं आपल्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स असतात त्याप्रमाणे ज्या पिकातले जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्समध्ये चेंज होऊन आपल्याला त्या गोष्टी दिसून येतात. आज ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर वातावरणातील बदल आहे, म्हणजे तापमानात वाढ होणं, आर्द्रता कमी जास्त होणं, वाऱ्याचं स्पीड आहे किंवा त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल होणं व भौगोलिक वातावरणामध्ये बदल होणं, त्या गोष्टीमुळे मुख्यतः पिकाच्या वाढीच्या अवस्थेमुळे तुरा दिसून येतोय. इव्हन आपण जे खत व्यवस्थापन करतो त्या खत व्यवस्थापनाने काही गोष्टी कमी जास्त होतात. पाण्याचा जो ताण आहे किंवा पाण्याची अवस्था आहे ती प्रॉपर अवस्थेला पाणी जात नाही किंवा पाण्याचा ताण बसत नाही किंवा ते वापसा कंडिशन जे पाहिजे त्या वापसा कंडिशनला पाणी जात नाही. त्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपल्याला तुरा येण्याची शक्यता जास्त असते. आणि त्या व्यतिरिक्त जरी म्हणायला गेलं तर लागवडीचा हंगाम आहे आणि पाचट व्यवस्थापन, ह्या जर गोष्टी आपण प्रॉपरली केल्या नाही तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चित तुरा जर दिसून येईल किंवा तुरा दिसण्याचं प्रमाण आपल्या शेतामध्ये आपल्याला जाणून येईल. आता यात जर बघायला गेलं तर तापमानाचं तुम्हाला जर सांगायला गेलं, ऊसासाठी जर म्हणायला गेलं तर ॲव्हरेज एक साधारण 20 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस किंवा कमीत कमी जरी म्हटलं एक 13 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान हे आयडियल मानलं जातं. म्हणजे ऊसाची शाकीय वाढीची अवस्था आहे, मॅच्युरिटीची अवस्था आहे, फुटवेची अवस्था आहे, ह्या अवस्थेला हे जर तापमान असेल तर त्या ठिकाणी पिकाची वाढी आयडियल होत झालेली दिसून येते. आज आपण जर बघितलं कंटिन्यू पावसाचं वातावरण आपल्याला दिसून येतं, म्हणजे साधारण जून जुलैमध्ये जर बघितलं थोडं वातावरण कोरडं राहतं, पण त्यानंतर जो कालावधी आहे ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, त्या ठिकाणी वातावरण पूर्ण बिघडलेलं आपल्याला दिसतं. दिवसाचं ढगाळ वातावरण राहतं, रात्री सुद्धा जे वातावरण आहे ते ढगाळ राहतं. त्यामुळे ते पिकाची जी वाढीची अवस्था आहे ती पूर्ण थांबली जाते किंवा ॲबनॉर्मल केली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर त्या ठिकाणी जे ऍक्च्युअल तापमान पाहिजे किंवा जे पिकाच्या वाढीसाठी जे पोषक वातावरण पाहिजे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि त्या ठिकाणी त्या जे म्हणजे फ्लोरा येण्यासाठी जे काही वातावरण आहे ते पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जातं. असं सुद्धा आपण म्हणतो की जर दिवसाचं तापमान जर एक साधारण 40 डिग्री सेल्सिअस असेल तर रात्रीचं जे तापमान आहे साधारण 13 ते 17 डिग्री सेल्सिअस पाहिजे, जेणेकरून पिकाची एक आयडियल आपल्याला वाढ दिसून येईल किंवा पिकाचं जे पोषण आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. पण
वातावरण बदलाच्या कंडिशनमध्ये आपल्याला गोष्टी जाणून येत नाहीत किंवा दिसून येत आहेत. पुढे जर आर्द्रतेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, एक साधारण पिकाच्या वाढीसाठी जर म्हटलं 65 डिग्री सेल्सिअसची आर्द्रता आहे किंवा 65% जी आर्द्रता आहे ती आयडियल मानली जाते. पण आज रात्रीचं तापमान, दिवसाचं तापमान हे पूर्ण तफावत असल्यामुळे ती आर्द्रताची लेवल कमी जास्त आहे किंवा आर्द्रता एका आयडियल प्रमाणात राहत नाही. जी 65 डिग्रीची आर्द्रता पाहिजे किंवा 65% जी आर्द्रता पाहिजे ती एकतर पूर्णपणे वाढलेली दिसते, साधारण 80% पर्यंत जाते किंवा पूर्ण तर कमी होते, साधारण 45% पर्यंत येते. त्यामुळे त्या ठिकाणी जे पोषण आहे पिकाचं किंवा जी शाकीय वाढ आहे ती आपल्याला आयडियल होत नाही. त्या ठिकाणी आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी तुरा येण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येईल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाहीत, पण त्या अनुषंगाने जे काही पुढच्या गोष्टी आहेत, लागवडीचा हंगाम असेल ते आपण करणं गरजेचं आहे. कारण सुद्धा आपण बघतो बऱ्यापैकी शेतकरी काय करतात, लागवडीचा हंगाम निघून गेल्यानंतर किंवा लागवडीचा हंगाम सुरू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी ऊसाची लागण करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी तोटा असा होतो की पिकाची अपेक्षित आणि पुरेशी वाढ होत नाही किंवा ज्या तापमानाला पिकाची लागवड व्हायला पाहिजे, ज्या कंडिशनमध्ये पिकाची वाढ व्हायला पाहिजे ती आयडियल वाढ असेल किंवा आयडियल जी ग्रोथ आहे ती आपल्याला दिसून येत नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला एकतर काळजी घेणं महत्वाचं आहे की त्या ठिकाणी आपली त्या कंडिशनला ज्यावेळी तुमचं वातावरणामध्ये आयडियल सीझन आहे किंवा साधारण तुम्हाला जसं माहिती आहे की सुरू हंगाम आहे, आडचाली हंगाम आहे किंवा पूर्व हंगाम आहे, त्या हंगामालाच लागवड होणं गरजेचं आहे. जर त्याच्या हंगामाच्या मागे पुढे जर आपली लागवड झाली तर त्या ठिकाणी पिकाची वाढ पुरेशी होत नाही किंवा पिकामध्ये जी काय शाकीय वाढीची अवस्था असेल, फुटवेची वाढीची अवस्था असेल, मॅच्युरिटीची अवस्था असेल, त्या स्टेजला ते जर तापमान मिळालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फुलोरा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या पुढे जरी म्हणायला गेलं, ज्या ठिकाणी तुरीची आपल्याला कंडिशन दिसून येते, मोस्टली जर म्हणायला गेलं तर नदीकाठचा एरिया जो आहे, बरोबर, ज्या ठिकाणी पाण्याचा एरिया जास्त प्रमाणात किंवा नदीकाठचा तो थोडा दमट वातावरणाचा एरिया आहे, त्या ठिकाणी तुऱ्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या आणि त्या हिशोबाने जर आपण पुढे प्लॅन काम चालू केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी येणार तुऱ्याला कंट्रोल मिळवता येईल किंवा जे काही मुख्य शेतामध्ये तुरा आपल्याला दिसून येतोय ते तुरा आपल्याला कंट्रोल करता येईल. आता तुरीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, कारण जसं मी मग सांगितलं की ह्या ऊसामध्ये तुरा येणे काही आयडियल गोष्ट नाही किंवा फायदेशीर गोष्ट नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुरा येऊ नये किंवा तुरा आला तर आपल्या पिकावरती कोणते परिणाम होतात ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. आता ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर महत्वाचा तापमान आणि प्रकाश संश्लेषणाचा जो परिणाम आहे तो या ऊसाच्या पिकावर मुख्यतः जाणवला जातो. कारण जेव्हा तुमचं जी लागवड आहे, साधारण जरी म्हणायला गेलं आडसाळी लागवड आहे 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान आपण करायला सांगतो, पण बरेच शेतकरी असे करतात की लागवड करताना एकतर 15 जुलैच्या अर्ली करतात किंवा 15 मे 15 जून पासून त्यांची लागवड चालू झाली असतं. मग त्या ठिकाणी अडचण काय येते, ज्या ठिकाणी पिकाच्या वाढीसाठी एक आयडियल आर्द्रता पाहिजे, साधारण 65 डिग्री सेल्सिअस आर्द्रता पाहिजे, ती त्या ठिकाणी किंवा 65% जी आर्द्रता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पिकाला मिळत नाही. त्यामुळे पिकाची अपेक्षित वाढ होत नाही किंवा त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीला जाणून येतो. दुसरं त्या ठिकाणी जे तापमान तुम्हाला सांगितलं, जे आयडियल तापमान आहे 20 ते 40 डिग्री सेल्सिअस, ते जर तापमान त्या पिकाच्या वाढीच्या वेळी मिळालंच नाही तर त्या ठिकाणी फुटव्याची अवस्था आपल्याला दिसून येत नाही किंवा जो थंडीचा कालावधी आहे त्या थंडीच्या कालावधी म्हणजे आपली फुटव्याची अवस्था येते ती आपल्याला दिसून येत नाही किंवा त्या ठिकाणी फुटवे एकतर कमी प्रमाणात निघतात किंवा त्या ठिकाणी फुटव्याची संख्या पूर्ण कमीच राहते. पण त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे की महत्वाची जी आपली लागवड आहे तर 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यानच केली पाहिजे. इव्हन त्या पुढे जरी सांगायचं गेलं, जेव्हा आपण पूर्व हंगामी लागवडीचा विचार करतो, बऱ्यापैकी आज शेतकरी काय करतात किंवा कारखान्याला जेव्हा माझा ऊस जाईल, तुटून जाईल, त्यावेळी मी त्या पूर्व हंगामीचं नियोजन करतात किंवा त्या ठिकाणी मी पुढचं प्लॅनिंग करेन. पण त्या जर तुमचा पूर्व हंगामीचा जो कालावधी आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो कालावधी आहे, तो जर निघून गेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित वाढ मिळणार नाही किंवा त्या ठिकाणी तुरा लागण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येत असतं. इव्हन सुरू हंगाम जो आहे आपला, जो जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा आपण लागवड म्हणतो, तो हंगामाच्या लेट जरी आपली लागवड झाली किंवा त्या हंगामाच्या लेट जरी आपला खोडवा जरी आपण धरला तर निश्चित आपल्याला तोटा जाऊन येतो. कारण जी काही पिकाची कायिक वाढीची अवस्था आहे, ज्या ठिकाणी शाकीय वाढ चांगली होणं गरजेचं असतं, त्या अवस्थेला जर त्या रेंजचं टेम्परेचर आपल्याला मिळत नाही, म्हणजे एक तर फुटव्याची अवस्था आहे, फुटव्याच्या अवस्थेनंतर त्याची कांडे लागण्याची अवस्था आहे, कांडे लागल्यानंतर कांडे भरण्याची अवस्था आहे किंवा कांडे मॅच्युरिटीची अवस्था आहे आणि शेवटची म्हणजे साखर भरण्याची अवस्था. मग त्या आयडियल स्टेजला जर ते तापमान मिळालं नाही किंवा त्या आयडियल टेम्परेचरला त्या पिकाची वाढ जर आपल्याला दिसून आली नाही तर साहजिक आपलं उत्पन्न पण कमी राहतं आणि पिकाची जी कायिक वाढ आहे ती आपली पूर्णतः कमी आपल्याला जाणून दिसून येते. त्यापुढे जर सांगायला गेलं तर पावसाचं जे आपण बघतोय की जसं मग असे म्हटलं की दिवसेंदिवस पावसाचा जो कालावधी आहे तो कमी जास्त होत आहे. असं तुम्ही जरी बघितलं बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत पावसाच्या भरोश्यावर लागवड करत नाहीत. ज्यांच्याकडे जे उपलब्ध सोर्सेस आहेत, म्हणजे सपोज जमीन तयार झाली तर जमीन तयार झाली तर लागवडीचं प्लॅनिंग करतात, बरोबर, किंवा काही थोडं लेट झालं तर लेट लागवड करतात. मग हंगाम सोडून जर आपले जर लागवडीचं आपण प्लॅनिंग केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी हा त्रास येत असतो. कारण ज्यावेळी तुम्ही जर साधारण म्हणायला गेलं त्या ठिकाणी तुमचं जुलै ऑगस्टची लागण आहे, जुलै ऑगस्टची लागवड तर लेट झाली, थोडी सप्टेंबर ऑक्टोबरला झाली तर आपल्याला या ठिकाणी पाऊस दिसून येतो किंवा पाऊस आपल्याला जाणवतो. मग अशा पावसाच्या कंडिशनमध्ये जर आपलं पीक सापडतं त्या ठिकाणी आपल्या पिकाची वाढ होत नाही, पिकाची जी काही फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया आहे किंवा न तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण बंद केली जाते. त्या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे त्या पिकामध्ये जे फ्लोरा अवस्थेला जे महत्वाचा घटक आहे फ्लोरोजन नावाचा जो घटक मानला जातो की ज्यामुळे ऊसामध्ये फुलं राहतं, त्या घटकाचं जर प्रमाण वाढलं
त्या ठिकाणी आपल्याला तुरा आल्याचं दिसतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला फुर आल्याचं दिसतं. मग ह्या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची की लागवड करतो एकतर मुख्यतः लागवडीचा हंगाम आहे, ते हंगाम धरून आपण लागवड करायची. लागवड करताना मुख्यतः जमीन जी आहे, जमीन चांगली वापसा कंडिशनमध्ये पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपली लागवड जी आहे सक्सेसफुल राहील आणि त्या ठिकाणी तुऱ्याचं प्रमाण कमी राहील. इव्हन त्या ठिकाणी जर तुम्ही लागवड केली जर लगेच पाऊस झाला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पिकामध्ये अपेक्षित असं फुटवा दिसत नाही, अपेक्षित अशी पिकाची वाढ होत नाही. काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं 2 महिने 3 महिने जर बघितलं त्या ठिकाणी पिकाची वाढ तेवढी दिसते. त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला म्हणजे एकतर काळ्या मातीमध्ये जर आपण बघितलं हा मेजर प्रॉब्लेम दिसून येतो. हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये फुटवाचं प्रमाण काही प्रमाणात राहतं, पण तुमची काळी कसदार जर जमीन असेल त्या ठिकाणी आपल्याला फुटवा येत नाही किंवा पिकाची वाढ ही आपल्याला पूर्ण दिसून येत नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला जे टाकून मोडावा लागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जो खर्च आहे तो वाढत जातो. इव्हन त्या ठिकाणी जर तुम्ही खत व्यवस्थापन जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित असा फरक दिसून येईल. कारण आज जरी म्हणा गेलं तर काही लोक बेसल डोस टाकतच नाही किंवा बेसल डोसचा वापर करत नाही. मग एक तर ते ड्रीपमधून ती खतं वापरतात किंवा ड्रीपमधून खतं कशी वापरता येईल त्याचं प्लॅनिंग करतात. आता या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करायला लागेल, ज्यावेळी तुम्ही खताचं नियोजन करता त्या ठिकाणी नत्रयुक्त खताचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आज बऱ्यापैकी शेतकरी काय करतो की नत्रामुळे रशीच्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा काळोखी जास्त महत्वाची नाही, त्या अनुषंगाने स्फुरद आणि पालाशचा वापर करतात. मग त्या ठिकाणी अडचण अशी येते की नत्र जर त्या ठिकाणी वापरायचे असं नसेल तर पीक तुमचं परिपक्वतेच्या अवस्थेला लवकर जातं आणि पीक तुमचं परिपक्वता झालं किंवा त्याला जर परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी आली, त्यामध्ये साखर भरली तर त्या ठिकाणी लवकर साखर भरल्यामुळे त्या ठिकाणी तुरा फेकण्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून. त्यामुळे सुरुवातीला ज्या ठिकाणी तुम्ही बेसल डोस भरत नसाल किंवा लागवडीची भरखतं भरत नसाल तर तुम्ही बेरखतं भरणं गरजेचं आहे, जेणेकरून ऊसामध्ये इनिशियल जी काही कमतरता आहे नत्राची असेल किंवा बाकी द्रव्याची असेल ते नत्राची कमतरता त्या ठिकाणी भरून येईल किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे फुलोऱ्याचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी करता येईल. इव्हन मात्र म्हणणार आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बेसल डोस भरत नसेल त्या ठिकाणी नत्रयुक्त खताचा वापर करा. त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट आहे, युरिया आहे, बरोबर आहे. ही जी खतं आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला या नत्रयुक्त खतामुळे पिकाची वाढ चांगली राहील आणि त्या ठिकाणी तुम्हाला पिकाचं अपेक्षित असं उत्पन्न निघेल. आज सुद्धा बऱ्यापैकी म्हणायला गेलं तर लोक ड्रीपमधनं 19-19 आहे, 12-61 आहे या खताचा वापर करतात. पण त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर ऊस हे तुमचं एक शाकीय वाढ करणार पीक आहे. त्या ठिकाणी पिकाची शाकीय वाढ कंटिन्यू होणं गरजेचं आहे, म्हणजे लागवडीपासून पर हार्वेस्टिंग पर्यंत. मग अशा वेळी तुमचा नत्रयुक्त खताचा, स्फुरदयुक्त खताचा आणि पोटॅशयुक्त खताचा रेग्युलर वापर होणं किंवा त्या अवस्थेला ते खत जाणं आपल्याला गरजेचं आहे. पण ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर तुमचं फ्रॉम स्टार्टिंग टू हार्वेस्टिंग म्हणजे लागवड केल्यापासून हार्वेस्टिंग होईपर्यंत त्या ठिकाणी कंटिन्यू पिकाची शाकीय वाढ होत असते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नत्रयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जरी ऊस पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं नत्रयुक्त खताचा वापर असेल किंवा बाकीची सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. आज जरी ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं जेव्हा तुम्ही नत्राचा वापर करत नाही त्या ठिकाणी तुमचं ऊस लवकर परिपक्व होतं किंवा जसं मॅच्युरिटी आपण म्हणतो त्याला लवकर येते. मग त्याच्या अनुषंगाने जर आपण तुमचं जर क्षेत्र एक साधारण नदीकाठच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा धरणाकाठच्या क्षेत्र असेल तर ठिकाणी तुम्हाला नत्रयुक्त खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा ठिकाणी जर तुम्हाला तुऱ्याचा प्रॉब्लेम जर सारखा जाणत असेल तर ठिकाणी तुम्हाला अमोनियम सल्फेट असेल किंवा अमोनियम नायट्रेट आहे त्या खताचा वापर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही अशा खताचा वापर करता त्यावेळी तुमच्या ऊसामध्ये एकतर फुटव्याचं प्रमाण चांगलं राहतं किंवा पिकाची जी शाकीय वाढ आहे ती होत राहते. ज्यावेळी तुमचा नत्रयुक्त खताचा वापर तुम्ही टाळता त्यावेळी त्या ठिकाणी तुमचं फ्लोरिजन जे हार्मोन्स आहे जे तुऱ्याला प्रपोज करतो किंवा तुरा वाढीसाठी मदत करतं ते हार्मोन त्या ठिकाणी डेव्हलप केलं जातं, वाढवलं जातं आणि ते पिकं तुमचं मॅच्युरिटी नंतर लगेच तुरा त्या ठिकाणी फेकला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी नत्रयुक्त खताचा वापर होणं इनिशियल गरजेचं आहे. ज्या ठिकाणी शिकाय त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं ड्रीप असेल त्या ड्रीपमध्ये तुम्ही युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे किंवा अमोनियम सल्फेट शक्य नसेल तुम्ही अमोनियम नायट्रेट सारखी खतं जरी वापरली त्या ठिकाणी तुम्हाला नत्राची लेवल चांगल्या पद्धतीनं मेंटेन करता येईल किंवा त्या ठिकाणी नत्राचा जो साठा आहे जमिनीमध्ये किंवा पिकाची रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला मेंटेन करता येईल. आता मग जसं मी चर्चा करतो की लागवडीचा हंगाम, कारण ऊस जर म्हणायला गेलं तर 3 हंगामध्ये आपण वर्षामध्ये घेतो. त्यामध्ये 12 महिने, 14 महिने आणि 16 महिन्याचं पीक आपण त्यामध्ये लागवड करत असतो किंवा ते पीक घेत असतो. त्यामध्ये सुरू आहे की अडसली आहे किंवा पूर्व हंगामीचा जो हंगाम आहे त्यामध्ये आपण पीक लागवडीचा मुख्यतः प्रयत्न करत असतो. पण आज जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं की लोक जशी जमीन तयार होईल किंवा जसं वापसेल त्या ठिकाणी ऊसाचा प्रयोग करत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या तुरीचं प्रमाण जास्त दिसते. असं तुम्ही काही क्षेत्र बघितले असेल की ज्या ठिकाणी लागवडीचा हंगाम चुकला आणि त्या ठिकाणी तुरा आपल्याला दिसून येतो. आता शेतकऱ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी तुमचा हंगाम चुकला असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुरा हा शेतामध्ये दिसून येणारच किंवा 20% प्रमाण असेल किंवा 30% प्रमाण तर तुम्हाला तुरा दिसून येणार. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं की तुरा येऊ नये. त्यामुळे आपलं जो मुख्य पीक आहे त्या लागवडीचा जेवढा हंगाम आहे त्या हंगामामध्येच लागवड करणं गरजेचं आहे. कारण असं तुम्ही जर बघितलं जेव्हा तुम्ही ऊसाची नोंद कारखान्याला देत असता, शुगर फॅक्टरीला देत असता तेव्हा ते म्हणतात की तुमची लागवड कधीची आहे, बरोबर. कारण त्यांना एक आयडिया असते की ज्यावेळी हंगामध्ये जर तुमची प्रॉपर हंगामध्ये लागवड झाली त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित अशी रिकव्हरी मिळणार आहे. जरी हंगाम तुमचा मागं पुढे झाला तर तुमची रिकव्हरीला थोडा झटका बसत असतो. आणि ऊसाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर तुमचा तुरा जर फुटला तर त्या ठिकाणी तुमचं साधारण 20% पण नुकसान आपल्याला साहजिक दिसून येतं किंवा
सरासरी म्हटलं तरी 20 ते 30% नुकसान आपल्याला हे सोसावं लागतं. कारण या ठिकाणी तुरा निघाल तर साहजिकच तुमचा सगळा जीव तो ऊसाचा तुरावर जातो. मग अंच्या फुटणं किंवा त्या ठिकाणी जी कस लागणे आपण म्हणतो किंवा कुस फुटणे, त्या गोष्टी आपल्याला ऊसामध्ये दिसून येतात. तर जी रिकव्हरी आहे ती आपल्याला अपेक्षित अशी रिकव्हरी मिळत नाही किंवा कारखाना सुद्धा असा ऊस तोडायला टाळाटाळ करत असतो. त्यामुळे लागवडीचा हंगाम आहे म्हणजे जरी सुरू हंगाम जरी म्हटलं तरी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, पूर्व हंगाम म्हटलं तरी 15 ऑक्टोबर 15 नोव्हेंबर, आणि जरी आडसाल जरी हंगाम म्हटला 15 जुलै ते 15 ऑगस्ट, या हंगामाच्या दृष्टीने किंवा हंगाम डोक्यात धरून तुम्ही लागवड केलं पाहिजे. त्या हंगाम धरूनच डोक्यात धरून तुमचं खोडव्याचं आणि निडव्याचं नियोजन करणं पाहिजे. हा सुद्धा बऱ्यापैकी जरी म्हटलं, लोक काय करतात की ज्या ठिकाणी कांड्याची लागवड असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये ऊस लागवड करणार असाल कांड्याद्वारे, तर त्या ठिकाणी बियाण्याचा वापर करतात. आणि अशा कंडिशनमध्ये जर तुमचं बियाणं जरी एक हंगाम सोडून जरी असेल, सांगायचं गेलं तर लोक 15 जूनचं प्लॅनिंग बऱ्यापैकी करतात. म्हणजे ज्यावेळी खरीप हंगाम चालू होतो 15 जूनला, त्यावेळी ऊस बियाणं जास्त प्रिफर करतात. मग असं जरी बियाणं आपण लागवडीसाठी वापरलं, म्हणजे बियाणं जरी चांगल्या क्वालिटीचं असेल किंवा बियाणं चांगलं असेल, आणि असंच बियाणं तुम्ही ऑफ सीझनला म्हणजे तुमच्या पूर्व हंगाम काय ते अडसली हंगाम सोडून जरी वापरलं, तर त्या ठिकाणी आपल्याला जी ऊसाची वाढ आहे ती अपेक्षित होत नाही, फुटवा निघत नाही, आणि तुरीचं प्रमाण आपल्याला तिथं जाऊन येतं. तर दुसरं त्यापुढे जर म्हणायला गेलं, बऱ्यापैकी ऊस जरी म्हणलं आपण एक 12 महिने, 14 महिने आणि 16 महिने वयाचा आपण काढण्याला देतो किंवा कारखान्याला देतो. पण त्या अनुषंगाने जर सांगायला गेलं, जर तुमचा हंगाम चुकला, म्हणजे त्या ठिकाणी जर हंगाम थोडा मागे पुढे झाला किंवा लागवडीचा पिरियड थोडा मागे पुढे झाला, तर साधारण 10 ते 12 महिन्याच्या ऊसाला तुम्हाला त्या ठिकाणी तूर आलेला दिसून येईल. तर हे मागचं कारण एक राहतं की त्या ठिकाणी तुमचा जे पिकाचा जो कालावधी आहे, तो पिकाचा कालावधी तेवढाच राहतो. पण त्या ठिकाणी जी पिकाची मॅच्युरिटी आहे किंवा जी शाकीय वाढीची अवस्था आहे किंवा कायिक वाढीची जी अवस्था आहे, त्या वाढीच्या अवस्थेला त्या प्रकारचं तापमान त्या ठिकाणी मिळत नाही किंवा त्या ठिकाणचं जी आयडियल कंडिशन आहे, इव्हन तापमान असेल, आर्द्रता असेल, पाण्याचं प्रमाण असेल किंवा खताचं प्रमाण असेल, ते आयडियल त्या ठिकाणी पोहोचत नाही. त्याच्यामुळं त्या पिकाची जी वाढ आहे ती वाढ अपेक्षित होत नाही. परिणामी लवकर तुरा ऊसाला येतो, वजन जे आहे ऊसाचं ते कमी भरलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी आपण काळजी घेणं महत्वाचं आहे की ज्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बियाणं लागवडीला वापरताय, तर बियाणं जे आयडियल स्टेजचं बियाणं आहे तेच तुम्ही त्या आयडियल स्टेजचं बियाणं वापरलं पाहिजे. म्हणजे ठिकाणी आपण म्हणतो की ज्या ठिकाणी कांडी लागवड आहे किंवा रोपाची लागवड करायची, त्या ठिकाणी तुमचं आयडियल 9 ते 10 महिन्याचं बियाणं तुम्ही लागवडीला वापरलं पाहिजे. इव्हन त्या बियाण्याचा जो काही मदर स्टॉक आहे, म्हणजे जे मातृक्ष प्लॉट आहे तो कधी लागवड केलेला आहे ते सुद्धा जाणून घेऊन त्यानंतर ते बियाणं तुम्ही लागवडीला वापरलं पाहिजे, जेणेकरून तो तुऱ्याचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवणार नाही. यापुढे जरी सांगायला गेलं, एक पाचट व्यवस्थापन सुद्धा बाबतीत म्हणायला लागलं, तर ज्या ठिकाणी तुम्ही पाचट ज्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जाळलेली आहे, बरोबर, अशा क्षेत्रामध्ये तुऱ्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं किंवा त्या क्षेत्रामध्ये तुराचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला जास्त दिसून येतो. आता यामागचं जर कारण सांगायला गेलं तर एक थोडक्यात ज्या ठिकाणी पाचट आपण कुट्टी करतो त्या ठिकाणी खताची उपलब्धता चांगल्या पद्धतीने राहते, आणि ज्या ठिकाणी पाचट जाळली जाते त्या ठिकाणी खताचा पूर्णतः ऱ्हास झालेला दिसतो किंवा त्या ठिकाणी आपले जे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो जमिनीतला, तो चांगला राहिला, आणि सेंद्रिय कर्मामुळे तुमचा नत्रस परत पालाचा जो रेशो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आयडियल म्हणता येईल. कारण असं जरी म्हटलं त्या ठिकाणी 65 कुटी केली जाते किंवा 65 जरी म्हटलं तरी एकरी प्रत्येक 8 टनापर्यंत आपल्याला 65 उपलब्ध राहते किंवा मिळायला जाते. मग या 500 जेव्हा आपण कुट्टी करतो किंवा त्यापासून आपण याचा सेंद्रिय कर्ब म्हणून किंवा काय ते सेंद्रिय घटक म्हणून त्याचा वापर करतो, त्या ठिकाणी आपला नत्र जो आहे, स्फुरद आहे, जो पालाश आहे, साधारण 5-10-5% या प्रमाणात आपल्या त्या शेतीमध्ये वाढवला जातो, तो आपल्याला निश्चित फायदेशीर आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ऊसाचा काढण्याचा हंगामाचा विचार करता त्यावेळी 65 न जाळता त्या ठिकाणी कुजवणं किंवा त्या ठिकाणी 65ची कुट्टी करून त्याचा खत म्हणून वापर करणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या ज्या ठिकाणी आपण एक प्रायोगिक तत्वावर घेतलेले आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी 65 वापरलेली आहे किंवा 65ची कुट्टी केलेली आहे, त्या ठिकाणी जो खोडव्याचा हंगाम आहे त्या खोडव्याच्या हंगामामध्ये 33% उत्पादन वाढलेलं आहे, आणि ज्या ठिकाणी लागणीचा हंगाम आहे किंवा लागवडीचा जो ऊस आहे त्या ऊसामध्ये 56% पर्यंत उत्पन्न आहे. त्या ठिकाणी ऊसाची पाचट आहे त्या ऊसाच्या पाचटीचा ॲज अ खत म्हणून वापर करणं गरजेचं किंवा आवश्यक आहे. आता पावसाच्या पाण्याचा मग आपण अशी चर्चा केली की पावसाचं पाणी जर जास्त झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पिकाची जी वाढ आहे ती वाढ अपेक्षित होत नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुरा आपल्याला लवकर दिसून येतो. तसं जर दुसऱ्या बाबतीत जर विचार करायला जर गेला आपण, त्या ठिकाणी पाण्याचा ताण जर आपण व्यवस्थित पिकाला दिला नाही, कारण आज सुद्धा म्हणतो की जोपर्यंत वापसा कंडिशन आपल्या पिकाला येत नाही तोवर आपल्या पिकाची वाढ ही चांगली राहत नाही किंवा त्यावर अपेक्षित उत्पन्न आपल्याला निघत नाही. तसं ऊसाच्या बाबतीत पण नाही.
जर तुम्ही ऊसाच्या पिकाला अपेक्षेपेक्षा जर जास्त पाणी दिलं तर ते आपल्या त्या ठिकाणी पिकाची अपेक्षित वाढ होतच नाही. मग एकतर फुटवा असेल, कारण जर तुम्ही बऱ्यापैकी मागे म्हणायला गेलं तुमच्या ऊस मुख्य प्लॉटमध्ये जर वापसा तुम्ही मेंटेनन्स केला नाही तर त्या ठिकाणी नुसते आपल्याला शाखी वाढ झालेली दिसते. त्या ठिकाणी पोषकता आपल्याला दिसून येत नाही, का पिकाचं पूर्ण पोषण होत नाही. वापसा कंडिशनमध्ये जर म्हणायला गेलं तर जमिनीमध्ये तुमचं पाणी जे आहे, पाण्याचं प्रमाण 25% पाहिजे, सेंद्रिय घटकाचं प्रमाण 25% पाहिजे, बाकी जे घटक आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर एक आयडियल जमीन जशी आपण म्हणतो ती जमीनची कंडिशन जर मेंटेन त्या ठिकाणी झाली नाही त्या ठिकाणी पिकाचं वाढ होतच नाही. कारण पूर्णतः जर तुमचं पीक जर पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं तर त्या ठिकाणी पिकामध्ये जे अपटेक आहे, न्यूट्रिएंट्स असेल, जे हवेचा असेल, तो अपटेकचा जो रेशिओ तो साधला जात नाही. परिणामी त्या ठिकाणी पिकाची जी वाढ ती थांबवली जाते. ज्यावेळी तुमचा वापसा येतो त्यावेळी पुन्हा पिकाची वाढ चालू केली जाते. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला पिकाच्या वाढीचा जेव्हा तुम्ही विचार करत असाल, म्हणजे ऊसाच्या जर म्हणायला गेलं त्या ठिकाणी लोक आज सुद्धा भरपूर पाणी वापरतात. माहिती ते त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही त्या पिकाच्या गरजेनुसार किंवा पिकाच्या रिक्वायरमेंटनुसार तेवढं पाणी द्या, जेणेकरून पिकाची जी वाढ आहे, फुटव्याची अवस्था असेल किंवा ऊस भरण्याची अवस्था आहे, कांड्याची अवस्था आहे, त्या अवस्थेला तेवढं मापात जर तुम्ही पाणी दिलं तर पिकाची आपल्याला कायिक वाढी चांगल्या पद्धतीने आपल्याला जाणून घेता येईल किंवा दिसून येईल. पण त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा जर अतिरिक्त वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला तुरा हा लवकर दिसून येतो. कारण त्या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की नत्र जो घटक आहे तो पूर्ण लिच आउट होऊन जातो आणि पिकाची वाढच होत नाही. त्या ठिकाणी मॅच्युरिटी लवकर येते आणि तुरा लवकर बाहेर फेकला जातो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये खताचा वापर असेल, पाष्टीचा वापर असेल, लागवडीचा हंगाम असेल, पाणी आहे किंवा जो काही लागवडीचा हंगाम आहे, हे सगळ्या जर गोष्टी आपण विचारात घेऊन जर पिकाची लागवड केली तर आपल्याला मुख्यतः जी काही तोराण्याची समस्या आहे त्याच्यावर आपल्याला जास्त काम करावं लागणार नाही. कारण आज काय होतं, लोक अपेक्षापोटी थोडं मागं पुढं करून किंवा लवकर टनेज जास्त निघावं, पिकाला जास्त काळ जमिनीमध्ये राहावं किंवा जास्त काळ त्यामध्ये अपटेक चांगलं दिसून यावं, या अनुषंगाने लोक आज काम करतायत. त्यामध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टीमध्ये आपल्याला तुऱ्याचं प्रमाण वाढलेलं दिसते. कारण असं तर तुम्ही जरी नदीकाठचा परिसर बघा किंवा धरणाकाठचा परिसर घ्या, एक 90 ते 100% क्षेत्रामध्ये तुम्हाला तुरा लागलेला दिसेल. त्यामध्ये नवीन पिकाची लागवड असेल, मग 3-4 महिन्याचं पीक असेल किंवा 3-4 कांड्यावरचं जरी पीक असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी तुरा दिसून येतो. पीक पूर्ण मॅच्युअर झालेलं, परिपक्व झालेलं तरी आपल्याला त्या ठिकाणी तुरा दिसून येतो. मग ह्या जर गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला त्या कंडिशनचा किंवा त्या वेळची जी काही शास्त्रीय पद्धती आहेत त्यामध्ये पाचटीचा वापर असेल, खताचा वापर असेल, रासायनिक खताचा वापर असेल, लागवडीचा हंगाम असेल, सूक्ष्मान्नद्रव्य किंवा खतांचा वापर असेल, पावसाचं पाण्याचं जे आहे, ह्या गोष्टीचं सगळं नियोजन करून त्या ठिकाणी आपल्याला पिकाची लागवड करणं किंवा ऊस पिकाचं प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे. आता ह्या सगळ्या समस्या आहेत त्या आपण या संदर्भात जाणून घेतलं की ऊसाला तुरा कोणत्या कारणामुळे येतो. पण ऊसाला तुरा येऊ नये किंवा आला तर कोणत्या उपाययोजना नाहीत. कारण आज जरी बऱ्यापैकी म्हणलं तरी ऊसाला एकदा तुरा आला तर कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करता येत नाही. त्यामुळे ऊस आपल्याला लवकरात लवकर कारखान्यात देणं हाच विचार करावा लागतो. कारण जर तुमचा ऊसाला तुरा एक 20% प्रमाणात जमेल, साधारण तुमचं एकराचं क्षेत्र असेल आणि त्या एकरा क्षेत्रामध्ये तुमचं जर 20% जर तुम्हाला तुरा दिसून आला तर त्यानंतर तुम्हाला 2 महिन्यामध्ये ऊस कारखाना देणं गरजेचंच असतं. कारण या ठिकाणी आपला फायदा एक होतो की त्या ठिकाणी लगेच ऊसाचं वजन कमी होत नाही. पण 2 महिन्याचा कालावधी संपून गेला आणि तुम्ही जर लागवडीचं नियोजन केलं तर ठिकाणी तुमची त्या ठिकाणी जो तुरा जो आहे तुऱ्याचं प्रमाण वाढत जातं आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते त्या पद्धतीत कमी होत जातं. त्यामुळे ही जी उपाययोजना आहे ती लवकर लवकर म्हणजे आज सुद्धा माझी म्हणजे बाकी जे शेतकरी आज आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचा ऊस जर तयार असेल तर काही ठिकाणी तुम्हाला तुरा दिसतोय तर तुम्हीच कारखान्याशी बोलून तो ऊस तोडण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा. कारण जर तुम्ही तसंच गाफील राहिला तर तुमचं ऊसाचं जे वजन आहे हे साधारण तुमचं 50% 60% म्हणून पूर्ण तुमचं कमी होत जाणार आहे. आणि ज्या बाकीच्या उपाययोजना आहेत ऊस तोडा येऊ नये ते जाणून घेणं आपण गरजेचं आहे. कारण आता ज्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेतो की तुरा येऊ नये म्हणून किंवा तुरा आल्यानंतर कोणतं उपाययोजना करावं. पण जर येऊच नाही तर त्या ठिकाणी आपण काय गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आज सुद्धा आपण बघायला गेलं की दुसरे शेतकरी करतायत त्या अनुषंगाने आपण शेती करतो किंवा जे काही इनपुट वापरतो त्या अनुषंगाने शेती करतो. पण ते जे आपण इनपुट वापरतोय ते कितपत फायदेशीर आहेत किंवा कितपत बेनिफिटेड आहेत ते जर आपण जाणून घेऊन जर शेती केली तर आपल्याला निश्चित तो खर्च आहे तो आपला खर्च वाचवला जाईल आणि त्याची इनपुटचा चांगल्या पद्धतीने आपल्या शेती क्षेत्रासाठी किंवा जो बाकी जो इन फ्युचर जो काही खर्च होणार त्याच्यावर आपल्याला त्याचा वापर करता येईल किंवा त्या ठिकाणी आपल्याला ते लक्ष देऊन करता येईल. आता उपाययोजनेमध्ये महत्वाचं तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्ही लागवड करणार आहात एक तर ते जमीन तुमची एक तर मध्यम किंवा हलक्या स्वरूपाची असावी. जरी तुम्ही भारी जमीन निवडली असेल तर त्या पाण्याचा निचरा होणार ती जमीन आपण सिलेक्ट केली पाहिजे. एकतर त्यामध्ये उताराची जमीन आपण जशी म्हणतो ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा लगेच होईल अशी जमीन तुम्ही भारी जमीनमध्ये सिलेक्ट केली पाहिजे. त्याचा सामू जो आहे साधारण 6.5 ते 7च्या दरम्यान त्या जमिनीचा सामू पाहिजे आणि क्षारता जी आहे ती 0.75 पेक्षा कमी पाहिजे.
अशा जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर वापसा कंडिशन चांगली राहील आणि तुमच्या पिकाला जो आयडियल वाढीसाठी जेवढे काही घटक आहेत किंवा पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार केलं जाईल. हलकी जमीन जरी म्हटली आपण तर ती चुनखडी इतकी नसावी किंवा त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण कमी असावं, अशी जमीन लागवडीसाठी आपण निवडली पाहिजे. आता वातावरणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी वातावरण आपल्या हातात नाही, त्या गोष्टी आपण मॅनेज करू शकत नाही. पण त्यातले जर म्हणायला गेले की ॲव्हरेज साधारण 20 ते 4 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल किंवा एक साधारण मिनिमम जरी म्हटलं 13 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस जास्तीत जास्त, ह्या रेंजमध्ये जरी आपण ऊसाची लागवड केली तर त्या ठिकाणी विजिबल होणार नाही. पण त्या ठिकाणी जर तुम्ही शेताच्या कडेने किंवा शेतामध्ये जर बल लावली, तर तुम्हाला दिवसात तापमान हे वाढवता येईल, जे पिकाच्या वाढीसाठी अपेक्षित आहे. कारण आज कंडिशन अशी आहे की दिवसाचं आणि रात्रीचं तापमान इक्वल झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जर बघितलं दिवसाचं 20 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, रात्रीचं 20 पेक्षा कमीच असतं. मग अशा कंडिशनला पिकाची वाढ आपल्याला पूर्णतः दिसून येत नाही. किंवा आजच्या काही कंडिशनमध्ये असं झालं की रात्रीचं तापमान जे आहे 13 डिग्री सेल्सिअस आहे आणि दिवसाचं तापमान 23 डिग्री सेल्सिअस आहे. मग ह्या कंडिशनला पिकाची पूर्ण जी वाढ आहे ती थांबवली जाते किंवा त्यामध्ये जो न्यूट्रिशनचा पार्ट आहे तो पूर्ण टाळला जातो आणि पिकाची जी मॅच्युरिटी आहे ते लवकर आपल्याला दिसून येते. मग अशा कंडिशनला एकतर दिवसाचं तापमान वाढवायचं असेल त्या ठिकाणी आपण बलाचा वापर करणं गरजेचं आहे. किंवा त्या ठिकाणी आर्टिफिशियल लाईट आपण म्हणतो, कृत्रिम लाईट किंवा कृत्रिम प्रकाश ठिकाणी जर आपण दिलं तर पिकाची आपल्याला वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिसून येईल. त्यापुढे जर सांगायला गेलं लागवडीचा जो हंगाम आहे, लागवडीच्या हंगामाचं नियोजन करून त्या ठिकाणी ऊसाची लागवड करणं गरजेचं आहे. मुख्यतः ऊसामध्ये जर बघायला गेलं सुरू, पूर्व हंगाम आणि आडसाली हे 3 हंगाम आपण प्रामुख्यानं मानतो किंवा त्या हंगामानुसार आपण लागवड करतो. सुरू हंगामामध्ये जर तुम्हाला जो टाइमलाईन सांगितलं तर 15 जुलै ते सुरू हंगामामध्ये सांगायचं गेलं तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी त्या कंडिशनला जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचा तुरा जो येण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला टाळता येईल. इव्हन अडचणीचा हंगाम असेल आणि पूर्व हंगामी सीझन असेल किंवा हंगाम असेल त्या हंगामामध्ये जरी आपण लागवड केली तर तो हंगाम धरून आपण नियोजन केलं त्या ठिकाणी आपल्याला जो काही तुऱ्याचा इश्यू आहे तो आपल्याला जाणून येणार नाही. कारण आज जरी बघितलं जसं मग मी सांगितलं बहुतेक शेतकरी एकदम टनीच्या मापाने किंवा टनीच्या सनिगाव म्हणून लागवड करताना मागे पुढे करतात, सीझन विचारात घेत नाही आणि त्या ठिकाणी एकतर आपल्याला तुऱ्याचा प्रॉब्लेम आपल्याला जास्त जाणून येतो किंवा दिसून येतो. आता व्हरायटीच्या बाबतीत सुद्धा काय त्यामध्ये क्रायटेरिया आहेत. कारण बऱ्यापैकी म्हणतो की ऊसाच्या जाती आमच्या अशा आहेत आणि त्यामध्ये आम्हाला तुरा दिसून येतो. शक्यतो जर आणायला गेलं म्हणजे माहिती करायला गेलं तर 86-032 आहे, 265 आहे, 71-25 आहे किंवा कोशी 671 आहे किंवा कोशी 671 तुरा जाणून येतो. पण बाकीच्या जाती आहेत म्हणजे 86-032, 265, 71-25 आहे किंवा 90-57 आहे. ह्या जातीमध्ये तुऱ्याचं प्रमाण आपल्याला नगण्य दिसून येतं किंवा तुरा जो आहे तो एकदम शेवटच्या स्टेजला दिसून येतो किंवा काही ठिकाणी आपल्याला दिसून पण येत नाही. मग ह्या जर जाती आपण लागवडीसाठी वापरल्या तर आपल्याला त्या ठिकाणी तुऱ्याचं प्रमाण हे दिसून येत नाही किंवा तुऱ्याची समस्या जाणवत नाही. पण त्यावेळी जर विचार करायला गेला तर 10,001 आहे, 8,005 आहे, 71-19 आहे, कोशी 76-71 आहे, 671 आहे. ह्या जातीमध्ये आपल्याला तुऱ्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हरायटी रिपर करण्यास प्राधान्य द्याल तेव्हा तुम्ही ह्या व्हरायटीचा सुद्धा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जो ह्याचा प्रॉब्लेम आहे तुऱ्याचा प्रॉब्लेम तो आपल्याला टाळता येईल. या व्यतिरिक्त जरी म्हणायला गेलं खताचं नियोजन, जसं मग मी सांगितलं की तुम्ही ज्यावेळी ऊस लागवडीचं नियोजन केलेलं आहे बरोबर आहे, पण लागवडीचं नियोजन करते वेळेस किंवा भरखते वेळेस तुम्ही नत्रयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी फ्लोरिजर हार्मोन जो आहे जो ऊसामध्ये तुरा येण्यास कारणीभूत असतो त्याचं प्रमाण तिथं दाबलं जाईल किंवा त्याचा वापर त्या ठिकाणी त्याचा जो घटक आहे त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि नत्रयुक्त खतामुळे तुमची जी पिकाची अपेक्षित वाढ आहे किंवा सुरुवातीची शाखेची वाढीची अवस्था आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. त्यापुढे जरी म्हणायला गेलं 5 व्यवस्थापन जसं मी सांगितलं की ऊस तुटून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 5 जो आहे कुटी करणं आणि ते कुटीचा शेतामध्ये वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपल्याला जो खताचा रास आहे तो होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळालं जाईल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऊस येऊ नये, ऊसाला तुरा येऊ नये ह्या ज्यावेळी गोष्टी तुम्ही विचार करता त्यावेळी तुम्हाला जे आता मी गोष्टी सांगितल्या त्याच्यावर प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाचा लागवडीचा हंगाम आहे, जातीचं सिलेक्शन आहे,
त्या व्यतिरिक्त पाणी व्यवस्थापन किंवा पाण्याचं नियोजन नाही. त्यापुढे जरी म्हणायला गेलं, पाष्टीचं व्यवस्थापन आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर विचार तुम्ही केला, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो जाणून येणार नाही किंवा तो कमी प्रमाणात आपल्याला दिसून येईल. त्यामुळं जेव्हा तुम्ही नवीन हंगामामध्ये जेव्हा पिकाचं नियोजन कराल, लागवडीचं नियोजन कराल, तेव्हा तुम्हाला काय तशा अडचणी आल्या तर तुम्ही केव्हीके बारामतीशी कनेक्ट व्हा किंवा केव्हीके बारामतीचे जे तज्ञ आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करा, जाणून घ्या. इव्हन आपल्या इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे मांजरीचा फार्म आहे, ते काही तिथं तुम्हाला तांत्रिक सल्ला असेल, हवा असेल तर त्यांच्याशी चर्चा करा. इव्हन पाडेगाव प्लस ऊस संशोधन केंद्र आहे किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे, त्या ठिकाणी आपल्याला ऊसावरती चांगल्या पद्धतीचं काम चालतं. त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे तिथे काही तांत्रिक अधिकारी आहेत, टेक्निकल ऑफिसर्स आहेत, त्यांच्याशी भेट घ्या, त्यांच्याशी सल्ला मसलत करा, जेणेकरून तुम्हाला पुढील हंगामामध्ये याचा त्रास होणार नाही. कारण आज जसं मी सांगितलं की ऊसामध्ये महत्वाचं आपलं पीक मानलं जातं, त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतो, त्याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न्स मिळावं किंवा त्या ठिकाणी फायदेशीर त्या ठिकाणी आपलं पीक निघावं, तर या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टी विचारात घेणं किंवा त्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. कारण आज सुद्धा बऱ्यापैकी शेतकरी प्रॉपर पीओपी फॉलो करत नाही. मग त्यामध्ये खताचा वापर असेल, लागवडीचा हंगाम असेल, बरोबर ड्रीप मार्फत ड्रीप असेल तर ड्रिपामधून पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, ह्या जर गोष्टी प्रॉपरली जर तुम्ही केल्या नाहीत तर त्या ठिकाणी आपल्याला तुऱ्याचा प्रॉब्लेम जाणून येतो. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुऱ्याचं नियोजन कसं कमी करता येईल किंवा तुऱ्याचं नियंत्रण कसं करता येईल त्या पद्धतीने जाणून घ्या. इतर शेतकरी असेल त्यांच्याशी पण सल्ला मसलत करून घ्या. इव्हन तुम्हाला त्या संदर्भात काही गायडन्स आहे तर आपली केव्हीके बारामती टीम आहे, त्या संदर्भात तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन जे आहे, म्हणजे इव्हन रोग नियंत्रण असेल, कीड नियंत्रण असेल, खत नियोजन असेल, इव्हन लागवडीसाठी तुम्हाला जर काही रोप इनपुट म्हणजे रोपाच्या स्वरूपात असेल किंवा खताच्या स्वरूपात जे काही इनपुट लागणार असेल ते आपल्या केव्हीके बारामती मार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्या संदर्भात जे काही वापरण्याच्या संदर्भात जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते पण तुम्हाला केलं जाईल. त्यामुळे ऊसाच्या शेतीबाबतीत तुम्हाला काही पूर्ण मार्गदर्शन हवं असेल किंवा सल्ला मसलत हवा असेल तर तुम्ही केव्हीकेशी कनेक्ट व्हा. तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. त्या संदर्भात तुम्हाला काही ऊस शेती संदर्भात काही ट्रेनिंग हवे असतील किंवा लागवडी संदर्भात काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही केव्हीकेशी संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऊस शेती करताना भविष्यामध्ये अडचण येणार नाही. इव्हन या ठिकाणी जे काही टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये ड्रिपचा वापर आहे किंवा पट्टा पद्धतीचा वापर आहे, बरोबर आहे, किंवा दुसरं जर म्हणायला गेलं लागवड करताना मशीनचा वापर आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजी आपण आज डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या ऊसासाठी जरी म्हणायला गेलं तर ऊसासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणतं खत दिलं पाहिजे, फवारणी कोणती घेतली पाहिजे, लागवडीचा हंगामानुसार कोणतं वाण निवडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण मार्गदर्शन करतो. आणि आज ते शेतकऱ्यांसाठी महत्वाची गरज बनलेली आहे. कारण आज आपण बऱ्यापैकी बघतो की एक संडे फार्मर्सचा कन्सेंट खूप वाढलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी शहरी शेतकरी आहेत ते गावाकडे शेती करण्यासाठी प्रयत्न करतात, पण हे जे तांत्रिक गोष्टी त्यांना नॉलेज नसल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी अडचणी दिसून येतात. म्हणजे ह्या गोष्टी जाणून घेऊन त्यांना जर कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल, प्रशिक्षण हवं असेल तर केव्हीके आणि कृषी ॲप मार्फत त्यांना जे मार्गदर्शन आहे ते उपलब्ध करून दिलं जाईल. आणि त्या संदर्भात त्यांना जे काही इनपुट सप्लाय आहे किंवा त्यांच्या गरजेनुसार जे काही त्यांना गरजेचं आहे किंवा त्यांच्या गरजेनुसार जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना निश्चित सांगितले जातील. आता आजचा जो सेशन होता आपला त्यात मला वाटतं बऱ्यापैकी आपण जे काही ऊस पिकाची जी काही तुऱ्याची जी काही समस्या आहे त्या संदर्भात जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात जाणून घेतलेले आहे. भविष्यात जरी कुणाला काही शंका असेल किंवा अजून काही त्या संदर्भात जाणून घ्यायचं असेल त्यांनी केव्हीकेशी कनेक्ट राहा किंवा आपलं जे कृषी ॲप आहे कृषी ॲप मार्फत सुद्धा तुम्हाला तंत्रसंदर्भात तुम्हाला जाणून घेता येईल. किंवा तुम्ही जरी आता कोविड कंडिशनमध्ये ठीक आहे थोडी अडचण आहे, पण ॲज अ केव्हीकेचा प्लॅटफॉर्म किंवा जो आपला टोल फ्री नंबर आहे, गेटचा नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉल करून केव्हीकेशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जे काही शंका आहेत ते निरसन तुम्ही करून घेऊ शकता. आता ह्यात काय प्रश्न मला आले होते, तुरे कशाने येतात, म्हणजे योगेश तांबेने प्रश्न विचारला होता की तुरे कशाने येतात. आता जर मी तुम्हाला सांगायला गेलं की महत्वाचं एक तर वातावरणाचे बदल जो आहे, तापमानात बदल आहे, आर्द्रतेमध्ये बदल आहे, दिवसा रात्रीचं तापमान आहे, आर्द्रता त्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आता तरी दिसून येत आहेत. पण भविष्यात जेव्हा तुम्ही ऊस लागवडीचा विचार करता तो एकतर क्षेत्र निवडताना एकतर धरणापासून लांब असेल, कारण धरणाचा आणि नदीकाठचा परिसर त्या ठिकाणी आपल्या तुऱ्याचं प्रमाण जास्त दिसून येईल. त्या धरणाने नदीकाठीपासून थोडं क्षेत्र लांब असेल तुमचं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुऱ्याचा प्रॉब्लेम कमी राहील. किंवा त्या ठिकाणी तुमचा लागवडीचा हंगाम जर तुम्ही प्रॉपर चूज केला तर त्या ठिकाणी आपल्याला ऊसामध्ये तुरे दिसणार नाहीत. आणि मगाशी मी जसं सांगितलं की ज्या ठिकाणी तुमचं ऊसामध्ये नत्रयुक्त खताचा वापर कमी असेल, पावसाचं प्रमाण जास्त असेल, जमिनीमध्ये निचरा झाला नसेल पाण्याचा, त्या ठिकाणी आपल्याला तुरा दिसून येतो. तो महत्वाचा घटक जो आहे फ्लोरोजन नावाचा जो काय हार्मोन्स आहे त्या हार्मोन्समुळे त्या ठिकाणी तुरा येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शक्यतो तुमची जी लागवड आहे तर वापसा कंडिशनवर करा
लागवड करताना जो काही आपला बेसल डोस आहे, भरखत आहे, त्याचा प्रॉपरली वापर करा, जेणेकरून तुम्हाला तुरे येणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे, सर 9 महिन्याचा ऊस आहे, पाण्यातून कोणते खत सोडावेत? आता हा जर ऊस मानेल तर एक तर मला वाटतं बांधणी झालेला आहे, मॅच्युरिटीची अवस्था आहे, बरोबर आहे. आजच्या कंडिशनला जर बघितलं तर मला त्या ठिकाणी सल्फेटयुक्त खताचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी ऊसामध्ये चांगलं साखरेचं प्रमाण चांगलं पोचलं जाईल. दुसरं त्या ठिकाणी तुम्हाला एकतर ड्रीप असेल तर ड्रीपमध्ये तुम्ही अमोनियम सल्फेट आहे आणि 0,050, तर ही जरी खतं तुम्ही सोडली तर त्या ठिकाणी तुमची ऊसाची जी शाखीय वाढ आहे एकसारखी दिसून येईल आणि ऊसामध्ये साखरेचं भरण्याचं प्रमाण सुद्धा चांगलं राहील. तर त्या ठिकाणी तुम्हाला ऊसाच्या कांडीमध्ये थोडी वेडेवाकडे कांडी दिसत असेल किंवा त्या ठिकाणी कांडीमध्ये जी जाडी कमी आहे किंवा कांडीची जी लांबी कमी आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जरी बोरॉन सारखं खत जरी वापरलं, आता त्या ठिकाणी स्प्रे तुम्हाला शक्य नसेल, पण ट्रीपमधून तुम्ही त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या काही प्रमाणात त्या ठिकाणी जी काही कांडीची साईज आहे त्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवता येईल किंवा जी अपेक्षित पोषण जे आहे कांडीचं ते आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही जर ड्रीप असेल तर ड्रीपमधनं हे खतं अवश्य सोडा. जर तुम्हाला ड्रीप नसेल तर ड्रीपच्या जागेत तुम्ही वेंचुरीचा वापर करू शकता आणि वेंचुरीमधनं तुमचा प्रति एकर प्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी डोस वापरू शकता. साधारण जरी म्हणायला गेलं एक साधारण आठवड्यातनं जर तुम्ही म्हटलं तरी SOP आहे प्रति एकरी 4 किलो आणि अमोनियम सल्फेट प्रति एकरी 2 किलो अशा कॉम्बिनेशन जरी आपण ऊसाला ऍप्लिकेशन दिलं पाटपाण्यातून तरी आपल्याला पोषण चांगल्या पद्धतीने राहील. ऊसामध्ये टनेजमध्ये आपल्याला नक्कीच फरक आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त मला वाटतं कोणाची शंका अजून दिसत नाही. तुम्हाला जरी काय त्या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल तर एक कृषी ॲप आहे किंवा केव्हीकेची टीम आहे, तुम्ही इथे येऊन भेटू शकता. येऊन येणं शक्य नसेल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आपला फोन नंबर आहे, तर फोन नंबरवर तुम्ही कॉल करा, जेणेकरून तुम्हाला ऊसा संदर्भात निश्चित फायदा दिसून येईल. पुढचा प्रश्न आला होता की लागवडीच्या वेळी हिरवळीची पिके किती महिन्याची अगोदर घ्यावी? आता जेव्हा तुम्ही ऊस लागवडीचा जेव्हा विचार करत असता किंवा ऊसाचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं लागवडीचं, तर त्याच्या अगोदर कमीत कमी तुम्हाला 1.5 महिने तुमच्या ऊस क्षेत्र जे क्षेत्र आहे ते तुमचं तयार झालं पाहिजे. म्हणजे ऊसाच्या अगोदर 1.5 महिना आणि त्याच्या अगोदर जे हिरवळीचं खत आहे ते 1.5 महिने, साधारण ताक असेल, देंच्या असेल, 1.5 महिन्याच्या हंगामामध्ये तुमच्या जमिनीमध्ये गाडून तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यानंतर पूर्ण 1.5 महिन्यामध्ये कालावधीमध्ये जमीन तयार करून घेतली पाहिजे, बरोबर. यामध्ये जमिनीची मशागत आहे, नांगरणी असेल, खतं टाकणे असेल, बेसल डोस भरणं असेल, रोटावेटर मारणं असेल, कल्टिवेटर मारणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही जमीन तयार करून घेऊन त्यानंतर लागवडीचं नियोजन केलं पाहिजे. असं होत नाही की तुम्ही हिरवळीचं पीक लागवड केलं त्यानंतर लगेच महिन्यात तुम्ही ऊस लागवडीसाठी घेतला, तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला एकतर त्या ठिकाणी बुरशीचा प्रॉब्लेम जाणून येईल. त्यामुळे एकतर हिरवळीची खतं जी आहेत ते चांगली कुजली पाहिजे जमिनीमध्ये आणि ते कुजल्यानंतर 1.5 महिन्यांना तुम्ही त्या ठिकाणी लागवडीचं हे नियोजन करू शकता. मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न आहेत ते कव्हर झालेले आहेत. टॉपिक पण आपला कव्हर झालेला आहे. अजून कोणाच्या काही शंका असेल तुम्ही केव्हीकेशी कनेक्ट राहा, कृषी ॲपशी कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला जे काही भविष्यात ऊसासंदर्भात जे काही शंका आहेत ते तुम्हाला जाणून घेता येईल आणि त्याबद्दल तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.